जय जय रघुवीर समर्थ। जन्मनाव नारायण सूर्याजी ठोसर। 24 मार्च 1608 जाम महाराष्ट्र। 13 जानेवारी 1681 सज्जनगड महाराष्ट्र। हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते। नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी समर्थ रामदास हे नाव धारण केले। टाकळी येथे इसवी सन 1621 ते 1633 असे 12 वर्षे राहिले। आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदनी नदीच्या काठावरील उंच टेकडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे। या तपसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज 1200 सूर्यनमस्कार घालत असत। सूर्योदयापासून मध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छाती इतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत 2 तास गायत्री मंत्राचा तर 4 तास श्रीराम जय जय राम या मंत्रादक्षारी श्रीराम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राममंत्राचा जप करीत म्हणजे 6 तास नामस्मरण घडत असे। रामदासांनी रामनामाचे 13 कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला। समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी 12 वर्षे भारत भ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या, सारा हिंदुस्थान पायाखाली घातला, प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले। पुढे ते फिरत फिरत हिमालयात आले, तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्य भाग जागा झाला। त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली। आपल्याला प्रभू रामचंद्राचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला। आता हा आत्म्याचा पक्षी देहाच्या पिंजऱ्यात किती दिवस बंदिस्त ठेवायचा असे त्यांना वाटू लागले। त्यांच्या मनात वारंवार देहत्याग करण्याचा विचार येऊ लागला। हे जग माया आहे, या जगात कशासाठी धर्मसंस्थापन करायची? समर्थ टोकाचे अंतर्मुख झाले। देहत्यागाच्या हेतूने त्यांनी 1000 फुटावरून मंदाकिनी नदीत उडी मारली, तेव्हा प्रत्यक्ष रामरायाने त्यांना झेलले असा त्यांना भास झाला। समर्थांचे अंतःकरण रामचंद्राबद्दलच्या कृतज्ञतेने भरून आले। मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकद्वाराच्या कार्याचा पाया घातला। शके 1950 मध्ये त्यांनी शके 1570 त्यांनी चाफळास राम मंदिराची स्थापना केली। काही वेगवेगळ्या गावी त्यांनी सुरुवातीला मारुतीच्या 11 मंदिराची स्थापना केली आणि नंतर गावोगावी। समर्थ रामदास यांनी देशभरात स्थापन केलेले एकूण 1800 मठ आहेत। हरिकथ, निरूपण, राजकारण, सावधपण व सांक्षेप या तत्वाच्या आधारे कार्य करणारा रामदासी संप्रदाय त्यांनी निर्माण केला। या माध्यमातून संघटना बांधत त्यांनी ठरलेले कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला। बहुतेक संतांना मानवी गुरु आहेत, समर्थांना मानवी गुरु नाही। स्वतः श्रीरामाने त्यांना राममंत्राचा अनुग्रह दिला अशी श्रद्धा आहे। ते स्वयंप्रज्ञ होते। आपल्या आयुष्याचे ध्येय त्यांनी स्वतःच ठरवले आणि ते साध्य करण्यासाठी मार्गही स्वतःच शोधला। समाजाविषयी अपार तळमळ, करुणा हीच त्यांची प्रेरणा होती। धर्मसंस्थापन हेच त्यांचे कार्य होते। अंतिम 5 दिवसांमध्ये समर्थांनी अन्नपाणी सोडले। त्याच काळात सज्जनगडावर तंजावर येथून श्रीराम पंचायतनाच्या मूर्ती आल्या। समर्थांनी स्वहस्ते त्यांचे पूजन केले, पूर्णपणे एकांतवास स्वीकारला। त्यावेळी त्यांच्याजवळ फक्त उद्धव स्वामी व अक्काबाई होते। कल्याण स्वामी डोमगाव येथे होते। अंतिम दिनी समर्थ पद्मासन घालून उत्तराभिमुख बसले। 3 वेळा जय जय रघुवीर समर्थ हा घोष करून आत्मा पंचत्वात विलीन केला। त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार उद्धव स्वामी यांनी केले। समर्थांनी पूर्वसूचना देऊन माघ वद्य शके 1603 सन 1681 रोजी देह ठेवला। हीच दासनवमी होय।